लोकसभा निवडणूक संपल्या, बरेचसे नवनिर्वाचित खासदार निवडून आले, नवीन चेहरे भारताने यावेळा दाखवलेले आहेत. बरेचसे जुने चेहरे पडले, पराभूत झाले व बरेचसे नवीन चेहरे आले. असाच या लोकसभा निवडणुकामध्ये एक नवीन चेहरा आला हिमाचल प्रदेश येथे असलेले मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रनौत. कंगना रनौत ही बॉलिवूडची एक अभिनेत्री, पण 10 वर्षाच्या तिच्या डुबलेल्या करिअरमध्ये तिने एका आशेचं किरण पाहिलं, ते म्हणजे राजनीती. राजनीतीमध्ये येण्याचं तिने ठरवलं. राजनीतीमध्ये यायचं तर कोणत्या पक्षाकडून, दुसरं कोणता पक्ष तिला तिकीट देणार नाही, उमेदवारी देणार नाही, तर तिने नरेंद्र मोदीची गुणगान गायले आणि तिला बीजेपीकडून तिकीट भेटलं. बीजेपीकडून तिकीट भेटलं व मंडी येथे असलेले लोकसभातून ती सांसद निवडून आली. टोटल 4,78,949 मते पडली. सांसद झाल्यानंतर दिल्ली येथे एनडीएची बैठक होती, तर त्या बैठकीसाठी ती चंदीगड पासून बसली. चंदीगड ते दिल्लीचा तिचा प्रवास होता. चंदीगड येथे एअरपोर्टला ती पोहोचली आणि एका CISF कॉन्स्टेबलने तिला पाहिलं. तिला पाहताच बरोबर तिचा राग तिच्या मनाच्या, तिच्या वैचारिक नियंत्रित राहिला नाही. तिने कंगना रनौतच्या कानशिलात लावली. ती लावताच बरोबर कंगना रनौतने पण प्रतिक्रिया दाखवली व त्या महिलेला CISF मधून सस्पेंड करण्यात आलेला आहे. सस्पेंड केल्यानंतर पूर्ण भारतात ही जी न्यूज व्हायरल झाली, पूर्ण गल्ली ते दिल्लीपर्यंत ही न्यूज पोहोचली आणि सगळ्यांना हे कारण जाणून घेण्यामध्ये खूप इंटरेस्ट वाढला की एका CISF कॉन्स्टेबलने का कंगना रनौतच्या कानशिलात लावली. नमस्कार, मी कल्पेश आयरे स्वागत करतो तुमचं आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आयरे सर. मागच्या वर्षी ऑस्कर अवॉर्ड देण्यात आला होता. बेस्ट ऍक्टर म्हणून निवडून आलेला विल स्मिथ याला हा अवॉर्ड भेटणार होता. तर अँकरने विल स्मिथच्या बायकोचा मजाक उडवत, विल स्मिथच्या बायकोचं मानसिक स्थिती चांगली असल्या न कारणाने विल स्मिथच्या बायकोचं मजाक अँकरने उडवलं. तो राग विल स्मिथला कंट्रोल झाला नाही. विल स्मिथ सरळ स्टेजवरती गेला आणि डायरेक्ट अँकरच्या कानशिलात मारली. हेच जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा कंगना रनौतनं आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती स्टोरी शेअर करताना सांगितलं की आपल्या आया बहिणीवरती जर कोणी असं करत असेल, त्यांचं मजाक उडत असेल, त्यांच्यावरती कॉमेंट्स करत असतील, मी देखील त्या व्यक्तीच्या कानाखाली मारेल. असंच मला असं वाटतं की हेच इंस्टाग्रामचं पोस्ट त्या CISF कॉन्स्टेबलने पाहिले असेल आणि कंगना रनौतकडून ते प्रेरित झाले असेल. आणि नंतर कंगना रनौतने जेव्हा हे प्रकरण टाकलं, जेव्हा एक पोस्ट शेअर केला, त्यामध्ये काही महिलांचा फोटो होता, शेतकरी आंदोलनामधील काही महिलांचा फोटो होता व वरती दिलेलं होतं की या महिलांना 100-100 रुपये देऊन बसवलेला आहे. हा अपमान त्या महिलेच्या जीवाला लागला की आपल्या आया बहिणींना असं म्हणण्यात आलेलं आहे की 100-100 रुपये देऊन भिकाऊ ओरत आहे, असं चारित्र्यावरती जो डाग लागलेला आहे, तो डाग तिला कंट्रोल झाला नसेल म्हणून तिने डायरेक्ट कंगना रनौतच्या कानशिलात लावली. त्यानंतर कंगना रनौतला बॉलिवूडमधून सुद्धा समर्थन भेटलं नाही. जी महिला कॉन्स्टेबल होती तिला CISFने सस्पेंड केल्यानंतर बॉलिवूडमधील एक प्रतिष्ठित गायक विशाल दादलाले यांनी असं सांगितलं, जर त्या महिलेला CISFने परत जॉब दिली नाही, परत जॉबवरती बोलवलं नाही, तर त्या महिलेची जॉबची गॅरंटी मी घेतो, असं मोठं मन विशाल दादलाले यांनी दाखवलेलं आहे. तर तसंच मोठं मन दाखवत कंगना रनौतने जाहीर माफी मागावी. शेतकऱ्यांना जे खलिस्तानी आतंकवादी म्हणण्यात दिलेलं आहे त्याबद्दल तिने माफी मागावी व CISF डिपार्टमेंटला तिने एक लेटर द्यावं की त्या महिलेला परत तुम्ही जॉईन करून घ्यावं. जे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कंगना रनौत कडून वारंवार सांगितलं गेलेलं आहे की शेतकरी असतील, पंजाबचे शेतकरी असतील, पूर्ण भारतातील शेतकरी असतील, त्यांना खलिस्तानी असेल, त्यांना आतंकवादी असेल, त्यांना आंदोलनजीवी असेल, असे वेगवेगळे प्रकारचे शब्द त्यांना म्हणण्यात गेलेले आहे. तर यावरती पंजाबने त्यांना कसं समर्थन दिलं यावरून नरेंद्र मोदींना दिसलंच असेल की स्वतःच्या पार्टीचे किती सांसद आले पंजाबमध्ये आणि पंजाबच्या जनतेला नेमकं पाहिजे काय हे नरेंद्र मोदी यांना 100% दिसलं असेल.
व मोठं मन करत कंगना रनौतने सुद्धा शेतकऱ्यांची असेल, महिलांची असेल जाहीर माफी मागावी. मागच्या मंत्रिमंडळामध्ये महिला व बाल विकास मंत्रालय हे स्मृती इराणीच्या हाताखाली होतं, पण यावेळी स्मृती इराणी पराभूत झाल्यानंतर असं चर्चेत आलं होतं की हा खातं कंगना रनौतला देण्यात आलेला आहे. जर कंगना रनौत महिलांना असा बिकाऊ औरत असं म्हणून जर संबोधित करत असेल तर तुम्ही हे पाहू शकतात की कंगना रनौत महिलांचा किती सन्मान करते, किती आदरानं बोलते. आणि मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अर्थातच महिला व बाल विकास मंत्रालय कोणत्या पद्धतीने कंगना रनौत चालू शकते हे तुम्हाला पण दिसलं असेल. तुम्हाला काय वाटतं की बीजेपी सरकार, भारतीय जनता पार्टी सरकार कंगना रनौतला महिला व बाल विकास मंत्रालय मध्ये नियुक्ती देईल की नाही हे तुम्हाला जर वाटत असेल हो तर यस टाईप करा, अथवा तुम्ही नो टाईप करा. जी कंगना रनौतची जी मानसिकता आहे की शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणणं, आतंकवादी म्हणणं, महिलांना असं सांगणं की 100 रुपये देऊन बसवण्यात आलेले आहे, तर कधी असा विचार करून बघा की आपलं जर कोणी आया बहिणी जर तिथे बसलेल्या राहिल्या असतात आणि जर तुम्हाला जर असं सांगितलं असतं, कंगना रनौतने जर असं सांगितलं असतं की त्यांना 100 रुपये देऊन बसवण्यात आले असेल, ते म्हणतो नाही आपण की बाजारू औरत आहे, 500 रुपयासाठी असेल, 100 रुपयासाठी असेल, काहीही करतात असं म्हणण्यात आलं असेल तर तुम्हाला किती मनाशी लागलं असतं. तसंच त्या महिलाला पण मनाशी लागलं, त्या लेडी कॉन्स्टेबलला पण मनाशी लागलं की आपल्या आयांना असं म्हणण्यात आलेलं आहे, म्हणून तिने कंगना रनौतच्या कानाशी लावली. मला असं वाटतं की कंगना रनौतने मोठं मन करून माफी मागायला पाहिजे, पूर्ण भारताला माफी मागायला पाहिजे. पूर्ण भारताच्या शेतकऱ्यांची असेल, महिलांची असेल, ज्या ज्या व्यक्तींचा तिने अपमान केलेला असेल, तिचे वारंवार ट्विट्स असतील, पोस्ट असेल, आपली घाण मानसिकता दाखवून दिली आहे तिनं, त्या सगळ्यांना तिने माफी मागितली पाहिजे. तसेच मुंबई पोलिसने पण भरपूर वेळा तिला कम्युनल व्हायलन्स भडकवण्याच्या वॉर्निंग दिलेले आहे, तर तिने हे सगळं बंद करायला पाहिजे. मोठं मन जर करून तिने हे जर केलं, भारतातील प्रत्येक जनता कंगना रनौतच्या समर्थनामध्ये राहील. एवढंच बोलतो आजच्या व्हिडिओमध्ये, बस एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पाहू आजच्या मीटिंगमध्ये काय होतो, काय निर्णय लागतो, काय नाही. जय महाराष्ट्र, जय हिंद.